नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम झालेलीच आहे आणि सेकंड सेमिस्टर काही दिवसामध्ये स्टार्ट होणारच आहे। तर हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ फक्त इलेक्ट्रिकल म्हणजेच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, जे तुमचं सेकंड सेमिस्टर स्टार्ट होणार आहे, तर सेकंड सेमिस्टर तुमचं जो स्टार्ट होणार आहे तर त्या सेकंड सेमिस्टरला तुम्हाला एकूण किती सब्जेक्ट आहेत, राईट, आणि टोटल सेमिस्टर किती मार्क्स आहे, आणि कोणत्या सब्जेक्टची थेरॉटिकल एक्झाम आहे, कोणत्या सब्जेक्टची प्रॅक्टिकल एक्झाम आहे, राईट, आणि कोणत्या सब्जेक्टची ऑनलाईन एक्झाम आहे, हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ जे विद्यार्थी आता सेकंड सेमिस्टरला आहेत आणि ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर सिस्टीम आहे यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सेकंड सेमिस्टरचं पूर्ण जो सिलेबस आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर वन बाय वन आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेलमध्ये आपण बघूया। तर सेकंड सेम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, आता विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असतो, कोणता प्रश्न असतो? फर्स्ट प्रश्न, सर सेकंड सेमिस्टर टोटल किती मार्क्सला आहे? ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण सेकंड सेमिस्टर किती मार्कला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील। तुमचा कॉमन प्रश्न असतो, सर टोटल सब्जेक्ट किती आहेत आम्हाला सेकंड सेमिस्टरला, राईट, त्यानंतर टोटल थेरॉटिकल सब्जेक्ट म्हणजेच कोणत्या कोणत्या सब्जेक्टची थेरी एक्झाम होणार आहे, राईट, त्यानंतर सर टोटल प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत, तर आपल्याला टोटल प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत आणि कोणता प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती मार्क्सला आहे ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, थोडंसं पेशन्स ठेवा, पूर्ण तुम्हाला आन्सर्स या व्हिडिओमधनं तुम्हाला मिळतील। आणि ऑनलाईन एक्झाम कोणत्या सब्जेक्टची आहे आणि ती ऑनलाईन एक्झाम कशा प्रकारे होते हे आपल्याला बघायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंक वरती क्लिक करून क्लासेसचा ॲप डाउनलोड करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। त्यानंतर टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून काही जे इम्पॉर्टंट पीडीएफ वगैरे असतात, जे पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट असते ते आपण पीडीएफच्या माध्यमातून ग्रुपवरती सुद्धा पाठवत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोटिवेशनल कोट आहे, मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात। ठीक आहे, रात्री तुम्हाला खूप सारे स्वप्न पडतात पण सकाळ झाल्यानंतर आपण त्या स्वप्नाचा विचार करतो का? करत नाही। पण जर समजा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाही, म्हणून तुम्ही उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि त्या स्वप्नासाठी सातत्यानं मेहनत करा, नक्कीच तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे। तर आपल्याला मेन म्हणजे आता तुम्हाला मेन काय करायचं आहे, आता तुमचं फर्स्ट सेमिस्टर झालेलं आहे, फर्स्ट सेमिस्टरचे आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम बद्दल वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला फीडबॅक किंवा रिस्पॉन्स बघायला मिळतो। जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेले आहेत त्यांचे सर्व पेपर चांगले गेलेले आहेत, जे विद्यार्थी थोडाफार अभ्यास केलेले आहेत त्यांचे पेपर मीडियम गेलेले आहेत, आणि जे विद्यार्थी अभ्यास केलेले नाहीत त्यांचे पेपर हार्ड गेलेच असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एका वर्षामध्ये या ठिकाणी 2 संधी मिळतात आपल्याला, राईट, जसं तुम्हाला 10वीची बोर्डाची एक्झाम एकदाच होते वर्षामधून, पण पॉलिटेक्निकची बोर्डाची एक्झाम 2दा होते। जर तुम्ही ज्या काही चुका केलेल्या असेल फर्स्ट सेमिस्टरला तर त्या चुका आता तुम्हाला प्रॉपर माहिती आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला तुमच्या चुका माहिती आहेत, राईट, तर त्या चुका आपल्याला कशा कमी करता येतात? काही विद्यार्थी मोबाईलमध्ये जास्त टाइम घालवले असतील, काही विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये जास्त टाइम घालवले असतील, काही विद्यार्थी
गेम खेळण्यामध्ये जास्त टाइमपास केले असतील, काही विद्यार्थी सोशल मीडियावर जास्त टाइम घालवले असतील, राईट. तर हे तुम्हाला म्हणजे हे जो टाइम तुमचा वेस्ट झालेला आहे, तर सेकंड सेमिस्टरला आपल्याला तो टाइम कसा कमी करता येतो आणि अभ्यासाकडे कसं जास्त आपल्याला लक्ष देता येते, हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, राईट. तर चांगल्या पद्धतीने सुरुवात करा सेकंड सेमिस्टरची, आणि सुरुवातीपासून जर अभ्यासाला लागलात तर तुम्हाला परीक्षा मध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तर नेक्स्ट आपण बघू टोटल सब्जेक्ट्स किती आहेत, थेरॉटिकल सब्जेक्ट किती आहेत आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत. तर बघा फर्स्ट आता आपण 1 बाय 1 सब्जेक्ट बघूया आणि याच्या लास्टला टोटल तुम्हाला थेअरीचे सब्जेक्ट किती आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत हे मी सांगणार आहे, राईट. तर फर्स्ट सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्सला आपण लाडाने M2 म्हणतो, राईट. हा M2 आहे आणि ह्याला MSBT नी नाव दिलेले आहे AMS, अप्लाइड मॅथमॅटिक्स. MS म्हणजे काय, मॅथमॅटिक्स. त्यानंतर याचा सब्जेक्ट कोड आहे 312301. ठीक आहे, सब्जेक्ट कोड सुद्धा महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे सब्जेक्ट कोड, कारण की तुम्ही आता M1 चा पेपर दिलेलाच आहे. M1 च्या पेपरवरती असं बेसिक मॅथमॅटिक्स म्हणून नाव होतं का, नाही. तर त्यावरती काय होता, फक्त सब्जेक्ट कोड होता, राईट. तर तो सब्जेक्ट कोड आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, तुमचा जो पेपर आहे तोच पेपर म्हणजे ज्या दिवशी जो पेपर आहे तोच पेपर देणार आहे, पण तुम्हाला हा सब्जेक्ट कोड पण लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, मग आता तुमचा प्रश्न असतो, सर M1 आम्हाला 100 मार्कला होता, 70 मार्कचं पेपर होतं, 30 मार्क आम्हाला युनिट टेस्टला होते, मग M2 ला किती मार्क्स आहेत, तर M2 ला सुद्धा 100 मार्क्स आहेत. 30+70 चा पॅटर्न आहे. जसं M1 होतं सेम तसंच M2 आहे, राईट. 70 मार्कचा तुमचा फायनल बोर्डाचा पेपर होणार आहे आणि हे 30 मार्क कसे घ्यायचे आहेत माहिती आहे तुम्हाला. हा, तर तुमची फर्स्ट युनिट टेस्ट होणार आहे, ठीक आहे, आणि सेकंड युनिट टेस्ट होणार आहे. त्या दोन्ही टेस्ट मध्ये जर तुम्हाला 30 पैकी 30 आणि 30 पैकी 30 दोन्ही टेस्ट मध्ये जर असतील तर तुम्हाला हे 30 मार्क्स मिळून जातील, राईट. आणि चुकून एखाद्या विद्यार्थ्याला समजा क्लास टेस्ट 1 मध्ये 30 आउट ऑफ 29 मिळाले आणि सेकंड क्लास टेस्ट मध्ये त्याला 30 आउट ऑफ 30 मिळाले, तर दोन्हीचं अवरेज जर काढलं समजा तर 29.5 येते, तर ते अप्रॉक्सिमेटली 30 होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे चुकून एखादा मार्क तुम्ही कमी घेतलात तरी सुद्धा तुम्हाला इथं 30 मार्क तुम्ही घेऊ शकता, राईट. तर हे झालं तुमचं मॅथमॅटिक्सचं. मॅथमॅटिक्सला तुम्हाला टोटल 100 मार्क, 70+30. ठीक आहे, आता ह्या मॅथ मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला हे क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 ला दोन्ही क्लास टेस्टला तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्या, म्हणजे त्याचा अभ्यास होऊन जातो त्या चॅप्टरचा, आणि फायनल पेपर मध्ये सुद्धा 70 आउट ऑफ 70 मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर ह्याचा M2 चा आपल्याकडे ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि तिथं आपल्या क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक. तर त्या लिंक वरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून घ्या आणि रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा, तिथनं तुम्ही कोर्स परचेस करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करायचा आहे तर आपले ऑफलाईन क्लासेस नांदेडला आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बाजूला. तर ज्यांना ऑफलाईन करायचं आहे त्यांनी ऑफलाईन करू शकता, ज्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यांनी ऑनलाईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड सब्जेक्ट आहे अप्लाइड सायन्स. ठीक आहे, जसं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स हा सब्जेक्ट होता, सेम तसंच ह्या ठिकाणी तुम्हाला सेकंड सेमिस्टरला अप्लाइड सायन्स आहे. सर या सब्जेक्ट मध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे का? यस, या सब्जेक्ट मध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. सर बेसिक सायन्स आमचा त्याचा ऑनलाईन पेपर होता, तर अप्लाइड सायन्सचा ऑनलाईन पेपर आहे का थेअरी पेपर आहे? सर तर अप्लाइड सायन्सचा सुद्धा ऑनलाईन पेपर आहे, म्हणजे MCQ टाईप तुमची एक्झाम होणार आहे. जशी तुमची बेसिक सायन्सची एक्झाम झालेली आहे सेम तशीच अप्लाइड सायन्सची सुद्धा एक्झाम होणार आहे. मग हा सब्जेक्ट किती मार्क्सला आहे? सर या सब्जेक्टचं शॉर्ट फॉर्म काय आहे आणि ह्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे का, तर हे आपण बघूया. बघा, अप्लाइड सायन्स मध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री आहे आणि या सब्जेक्टचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे ASC. A म्हणजे अप्लाइड, SC म्हणजे सायन्स, राईट. आणि याचा सब्जेक्ट कोड आहे 312308. ठीक आहे, मग हा टोटल किती मार्क्स साठी सब्जेक्ट आहे? तर टोटल हा 200 मार्क्स साठी आहे.
ठीक आहे, जसं बेसिक सायन्स सुद्धा 200 मार्क्ससाठीच होतं तुम्हाला, राईट. त्याच पद्धतीनं या ठिकाणी अप्लाइड सायन्स सुद्धा 200 मार्क्ससाठी आहे. मग याचा पॅटर्न कसा असणार आहे बघा. 30 मार्क्सचे तुमचे 30 मार्क्सचे 2 युनिट टेस्ट होणार आहेत, राईट. आणि 70 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. पेपर कसा होणार आहे, ऑनलाईन कम्प्युटरवरती MCQ टाईप, जसा बेसिक सायन्सचा झालेला आहे, राईट. त्यानंतर हे 50 मार्क्स फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला असतील आणि 50 मार्क्स केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला असतील, ठीक आहे. 50-50 हे 100 मार्क्स आणि हे 30 + 70 100 असे मिळून तुम्हाला 200 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट आहे, राईट. लक्षात आलं. तर सगळ्यात जास्त मार्क जर बघितलं तुम्ही तर अप्लाइड सायन्सला आहे. याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा लागणार आहे, ठीक आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना आता सेकंड सेमिस्टर मध्ये काही तुमच्या चुका झाल्या असतील आणि फर्स्ट सेमिस्टर मध्ये तुमच्या काही चुका झाल्या असतील, सेकंड सेमिस्टरला तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स घ्यायचा आहे, अबो 85% घ्यायचं आहे किंवा अबो 90% घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ह्या सब्जेक्टचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा लागणार आहे, राईट. थर्ड सब्जेक्ट आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, त्याला शॉर्ट फॉर्म आहे EOE, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, आणि याचा सब्जेक्ट कोड आहे 312309, राईट. आता हा जो सब्जेक्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची ज्या विद्यार्थ्यांची इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम ब्रँच आहे त्यांच्यासाठी आता तुम्हाला सेकंड सेम पासून तुमच्या ब्रँचचे मेन सब्जेक्ट स्टार्ट झालेले आहेत, राईट. मेन सब्जेक्ट, तर हे मेन सब्जेक्ट तुम्हाला कोणकोणते आहेत, तर हा फर्स्ट तुमचा मेन सब्जेक्ट आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि सेकंड सब्जेक्ट तुमचा फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, राईट. तर हा EOE जो आहे तो 175 मार्क्ससाठी आहे, राईट. तर ह्या 170 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर 30 मार्क या सब्जेक्टचे सुद्धा तुम्हाला 2 क्लास टेस्ट होणार आहेत, क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2, 30 मार्क्सचे. तर तुम्हाला तिथं 30/30 आतापासूनच तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही फिक्स असायला पाहिजे की मला क्लास टेस्ट मध्ये 30/30 मार्क्स घ्यायचे आहेत, राईट. तर हे 30 मार्क्सची तुमची क्लास टेस्ट, त्यानंतर 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर. तर ह्या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचा फायनल पेपर जसा तुमचा कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिशचा फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट झालेला आहे, त्याची जी एक्झाम होती ती थिअरॉटिकल होती, ठीक आहे. 70 मार्कचा पेपर 3 तासामध्ये आपल्याला लिहायचा होता. सेम तसंच हा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला लिहायचा पेपर आहे, थिअरॉटिकल पेपर आहे. 70 मार्कचा पेपर 3 तासामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर या इलेक्ट्रॉनिक्सला प्रॅक्टिकल आहे 50 मार्क्सचं आणि या ठिकाणी सेल्फ लर्निंगला तुम्हाला 25 मार्क्स आहेत. या सगळ्याची ऍडिशन जर तुम्ही केलात तर हा सब्जेक्ट तुम्हाला 175 मार्क्ससाठी आहे, राईट. मग त्यानंतर जो फोर्थ सब्जेक्ट आहे आपला फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो FEE. हा सुद्धा इलेक्ट्रिकलचा किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम ज्यांची ब्रँच आहे त्यांच्यासाठी हा बेसिक आणि अतिशय महत्वाचा हा सब्जेक्ट आहे. जसं आपल्याला जर इंग्लिश चांगल्या पद्धतीनं आपल्याला लिहायला शिकायचं असेल, बोलायला शिकायचं असेल तर आपल्याला ABCD यावं लागते, ठीक आहे. तसंच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हा फर्स्ट सब्जेक्ट म्हणजे ABCD आहे, एकदम बेसिक. म्हणजे ह्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, ठीक आहे, इथं पासून एकदम बेसिक लेवल पासून तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये शिकायला मिळणार आहे, राईट. तर हा सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये किंवा इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये फ्युचर मध्ये जर करिअर करायचं असेल, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, प्रायव्हेट जॉब असू द्या, ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या कंपन्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा असू द्या, तर हा सब्जेक्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, राईट. तर हा सब्जेक्ट सुद्धा 175 मार्क्स साठीच आहे आणि EOEचं जसं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे सेम ह्या FEEचं सुद्धा मार्क डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे. तर याचा जो सब्जेक्ट कोड आहे 312310, हा याला शॉर्टकट मध्ये आपण FEE म्हणतो. आणि 30 मार्क्सचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत, त्यानंतर 70 मार्क्सचा पेपर होणार आहे. हा सुद्धा FEEचा सुद्धा तुम्हाला 3 तासामध्ये थेअरीचा पेपर आहे. 3 तासामध्ये तुम्हाला FEEचा 70 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, राईट. आणि या सब्जेक्ट मध्ये थेअरी आहे आणि प्रॉब्लेम्स पण आहेत, ठीक आहे. त्यानंतर हे 50 मार्क्स जे आहेत तर या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकलला 50 मार्क्स आहेत. त्यानंतर सेल्फ लर्निंग साठी 25 मार्क्स आहेत.
लक्षात आलं? तर हे दोन्ही सब्जेक्ट सेम आहे आणि हे दोन्ही सब्जेक्टचा ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपल्या क्लासेसचा ऍप मेड फॉर पॉलिटेक्निक डाउनलोड करून घ्या. तुम्हाला तिथं रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा, सेकंड सेमिस्टर मध्ये जा, तुम्हाला हे सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत. राईट? मग आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचं आहे तर आपले क्लासेस नांदेडला आहेत, तर ऑफलाईन तुम्ही हे दोन्ही सब्जेक्टचा क्लास तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्या डिटेलमध्ये खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑफिसचा मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा पर्सनल माझा पण नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून पूर्ण माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट टोटल आपल्याला सेकंड सेमिस्टरला हे 4 सब्जेक्ट्स आहेत. राईट? आता हे जे 4 सब्जेक्ट्स आहेत ह्याची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आता बाकीचे पुढे जे सब्जेक्ट आपण बघणार आहोत ते प्रॅक्टिकल सब्जेक्ट राहणार आहेत, म्हणून ह्या 4 सब्जेक्टला काय म्हणूया आपण? थेरॉटिकल सब्जेक्ट, ज्यांची एक्झाम होणार आहे. ह्या 4 पैकी ह्या M2, त्यानंतर EOE, त्यानंतर FEE याची थेरॉटिकल एक्झाम आहे, लक्षात घ्या. त्यानंतर अप्लाइड सायन्स जो आहे याची थेरॉटिकल एक्झाम नाही. कोणती एक्झाम आहे? ऑनलाईन एक्झाम आहे, MCQ टाईप, कम्प्युटरवरती तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. राईट? नेक्स्ट, आता हे जे आहेत हे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. ह्या प्रॅक्टिकल सब्जेक्ट मध्ये काय करायचं असते सर? ठीक आहे. जो काही सब्जेक्ट आहे आणि जे काही तुम्हाला कॉलेजमध्ये हे सब्जेक्ट शिकवणारे सर असतात, जे काही तुम्हाला लिहायला सांगतील किंवा काही प्रॅक्टिकल्स देतील, जे काही त्यांनी देतील ते पूर्ण त्यांनी जसं सांगतील त्या पद्धतीनं तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलचे पूर्ण मार्क्स मिळून जातात. ठीक आहे. तर 5th जो सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन, त्याला शॉर्टकट मध्ये आपण PCO म्हणतो आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे 312002. राईट? आणि या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत? तर 50 मार्क्स आहेत. किती मार्क्स आहेत? 50 मार्क्स. त्यानंतर 6 नंबरचा जो सब्जेक्ट आहे तर ह्या प्रॅक्टिकलचं मी तुम्हाला आता सांगतोय, लक्षात घ्या, ह्या प्रॅक्टिकल सब्जेक्टचं काहीही बर्डन घ्यायचं नाही. ठीक आहे. कॉलेजमध्ये जे सांगतील, ह्याचे जे लेक्चरचं टाइम असते ते लेक्चर्स अटेंड करायचं, जे सांगतील ते लिहायचं, कम्प्लीट करायचं आणि त्याचं सबमिशन करून टाकायचं. ठीक आहे. बाकी काही बर्डन घ्यायचं नाही. याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये जे आपण थेरॉटिकल सब्जेक्ट बघितलेले आहेत त्या सब्जेक्टचं बर्डन घ्यायचं, त्या सब्जेक्टचा चांगला अभ्यास करायचं, कारण त्याचे एक्झाम होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 6 जो सब्जेक्ट आहे सोशल अँड लाईफ स्किल, त्याला आपण शॉर्टकट मध्ये SFS म्हणतो. याचा जो सब्जेक्ट कोड आहे 312003 आणि हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला 50 मार्क्स साठी आहे. राईट? आता हे जे सोशल अँड लाईफ स्किल, जे काही आपल्या सोशल आणि जे काही जीवनामध्ये ज्या काही स्किल्स आपल्याला टेक्निकल नॉलेज सोडून आपल्याला जे शिकायचे आहेत तर ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळते. आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट ऍज कम्पेअर टू थेअरी सब्जेक्ट खूप इझी असतात. ठीक आहे. त्यानंतर 7th नंबरचा सब्जेक्ट आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हे नाव वाचताच काही विद्यार्थी घाबरून गेले असतील, सर आमची ब्रँच इलेक्ट्रिकल आहे किंवा सर आमची ब्रँच इलेक्ट्रिकल अँड पॉवर सिस्टीम आहे, मग आम्हाला मेकॅनिकलचा सब्जेक्ट का आहे? ठीक आहे. तर मेकॅनिकलचा हा जो बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रिकल मध्ये जसं काही इक्विपमेंट्स आहेत, जसं मोटर आहे, जनरेटर आहे, ठीक आहे, याचे पार्ट्स जे काही डिझाईन केलेले असतात मेकॅनिकल इंजिनियर, ते पार्ट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं टर्बाईन आहे जे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. तर त्यामुळं तुम्हाला हे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते तुम्हाला बेसिक नॉलेज असायला पाहिजे, म्हणून MSBT हा सब्जेक्ट तुम्हाला ठेवलेला आहे. तर ह्याचं फक्त थेरॉटिकल एक्झाम नाही, याचं फक्त प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. तर या सब्जेक्टला आपण शॉर्टकट मध्ये BME म्हणतो, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि या सब्जेक्टचा जो कोड आहे तो आहे 312006. राईट? आणि या सब्जेक्टला एकूण किती मार्क्स आहेत सर? तर या सब्जेक्टला एकूण 100 मार्क्स आहेत. आता हे 100 बघितलं तर बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात, सर एक्झाम आहे का? एक्झाम नाही. ठीक आहे. जे काही तुम्हाला कॉलेजमध्ये ह्या सब्जेक्ट रिलेटेड जे काही शिकवतील, जे काही लिहायला सांगतील ते पूर्ण कम्प्लीट करायचं आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे. तुम्हाला याचे मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. 50-50 असं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. प्रॅक्टिकलला 50 आणि सेल्फ लर्निंग जे आहे त्याला 50 मार्क, अशा पद्धतीने तुम्हाला 100 मार्क्सचं हे
बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. तर आता तुम्हाला जे सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं सर इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला किती सब्जेक्ट आहेत, मग एकूण जर सब्जेक्ट म्हणत असाल तुम्ही तर 7 सब्जेक्ट आहेत. त्यापैकी 4 सब्जेक्टची थेअरी एक्झाम आहे आणि 3 सब्जेक्ट तुम्हाला हे प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, याचं फर्स्ट प्रश्नाचं तुम्हाला आन्सर मिळालं, एकूण सब्जेक्ट किती आहे. त्यानंतर आता तुम्ही हे सब्जेक्ट वाईज जे मार्क्स मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये सुद्धा आपण हे मार्क्स लिहिलेले आहेत. या पूर्ण तुम्ही या सब्जेक्टच्या मार्कची ऍडिशन जर केलात तर ते ऍडिशन तुम्हाला मिळेल एकूण जो हा सेमिस्टर आहे तुमचा. ठीक आहे, तर एकूण हा जो सेमिस्टर आहे तर किती मार्क्सला आहे, ऍडिशन केलात तर तुम्हाला हे जे ऍडिशन मिळेल 850. ठीक आहे, 850 मार्क. आता तुम्ही ठरवा या 850 मार्क पैकी तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर 850 पैकी 850 मार्क घेतला तर 100% होतील. राईट, मग आता तुम्ही जेवढे याच्यापेक्षा कमी मार्क्स घ्याल तसं तुमचं कमी पर्सेंटेज होईल. ठीक आहे, तर सेमिस्टरचं स्टार्ट होतानाच एक टार्गेट ठेवायचं. ठीक आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज घ्यायचे आहे आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे जर टार्गेट ठेवून जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच त्या तुमच्या टार्गेटनुसार तुम्हाला मार्क्स मिळतील आणि तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळतील. थोडं एखादं मार्क कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे, पण सुरुवातीपासून तुम्ही मन लावून अभ्यास केलं, एक टार्गेट फिक्स करून जर अभ्यास प्रॉपर केला तर नक्कीच तुम्हाला यश हे मिळणारच आहे. राईट, आणि अभ्यासाला कुठलाच शॉर्टकट मार्ग नाही. ठीक आहे, सर माझा अभ्यासच होत नाही तर एखादी मेडिकल मधून टॅबलेट खाल्लं तर लगेच अभ्यास होतो असं आहे का, तर शॉर्टकट अभ्यासाला कुठलीच या ठिकाणी मार्ग किंवा प्रोसेस नाही. ठीक आहे, तुम्हाला मेन म्हणजे अभ्यासासाठी अभ्यास जर चांगला प्रामाणिकपणे करायचा असेल तर या ठिकाणी कष्ट तुम्हाला मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जे अदर ब्रँचचे विद्यार्थी असतील तुम्हाला कोणकोणते म्हणजे ब्रँचचा पूर्ण सिलेबस पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा पूर्ण ह्या सब्जेक्टचा डिटेल सिलेबस जर पाहिजे असेल, ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये तसं कमेंट करा. मी मग पूर्ण डिटेल व्हिडिओ त्याच्यावरती नक्कीच बनवेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं एक लाईक तुम्हाला फ्री आहे पण माझ्यासाठी ते खूप व्हॅल्युएबल आहे. ठीक आहे, त्याची तुम्ही जे लाईक कराल किंवा सबस्क्राईब कराल त्याची किंमत जी आहे ती शब्दामध्ये मी सांगू शकत नाही. ती मला एनर्जी मिळते अजून तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तयार करण्याची. ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.